ज्या ज्या वेळी प्रस्थापितांचे बगलेत, ज्या ज्या वेळी प्रस्थापिताच्या कळपात वावरणारा हिंदुत्ववादी ब्राह्मणवाद्यांच्या RSSच्या कळपात वावरणारा हिंदुत्ववाद्यांच्या ब्राह्मणवाद्यांच्या नादी लागणारा नेता ज्या ज्या वेळी मातंग समाजानं स्वीकारला त्यावेळी मातंग समाजाचं प्रचंड नुकसान आणि वाटोळ झाल्याचा इतिहास आहे. काय ज्या ज्यावेळी प्रस्थापितांच्या कळपात वावरणारा किंबहुना प्रस्थापितांचा दलाल चमचा, भाजपचा RSSचा दलाल चमचा, समरसता मंचच्या कळपात वावरणारा दलाल चमचा, हिंदुत्वाच्या ब्राह्मणवाद्यांच्या कळपात वावरणारा दलाल चमचा, त्यांच्या नादी लागणारे नेते आणि त्यांच्या संघटना ज्या ज्या वेळेला मातंग समाजानं यांना नेता म्हणून स्वीकारलं, ज्या ज्या वेळेला अशा दलाल नेत्यांच्या नादी मातंग समाज लागला त्या वेळेला मातंग समाजाचं प्रचंड नुकसान आणि वाटोळ झाल्याचा इतिहास आणि परंपरा आहे. आणि आंबेडकरवादी परिवर्तनवादी लोकांना समाजानं जिवंतपणे स्वीकारलं नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि त्यामुळं मातंग समाजाचं प्रचंड नुकसान झालेला हा इतिहास आहे, ही परंपरा आहे. आणि याच्यावर कुणी बोलत नाही, याच्यावर बोललं पाहिजे, कारण या परंपरेची या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ पाहत आहे. काय या दुर्दैवी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ पाहत आहे. विष्णुभाऊ कसबे यांना हाताशी धरून विष्णुभाऊ कसबे यांना हाताशी धरून मातंग समाजाला RSS आणि हिंदुत्वाच्या ब्राह्मणवादी धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीत ढकलण्याचं फार मोठं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये खेळलं जात आहे, रचलं जात आहे. लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांना हाताशी धरून भाजपवाले, RSS वाले, समरसता मंचवाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मिलिंद एकबोटे हे विष्णुभाऊ कसबे यांना हाताशी धरून मातंग समाजाला हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्मव्यवस्थेच्या गुलामीत जखडून ठेवण्याचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये फार मोठं खेळलं जात आहे. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं की विष्णुभाऊ कसबे हे भाजप, RSS आणि समरसता मंचचे पोतराज. काय भाजप, RSS आणि समरसता मंचचे पोतराज म्हणजे विष्णुभाऊ कसबे असं म्हणलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. खरं तर मला या विषयामध्ये वेळ आणि बुद्धी खर्च घालू वाटत नाही, याच्यावरती बुद्धी आणि वेळ वाया घालू वाटत नाही. परंतु समाजाचं या बाबतीतलं बुद्धिभेद होत आहे ते थांबलं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे, ही प्रामाणिक इच्छा आहे. विष्णुभाऊ कसबे यांचं माझं काय वैयक्तिक भांडण नाही, वैर नाही, काय बांधायला बांध नाही. त्यांच्या अज्ञानीपणावरती, त्यांच्या भूमिकेवरती आक्षेप आहे. का आक्षेप आहे? त्यांच्यामुळं समाजाचं वाटोळ होत आहे. समाज अज्ञान, अनिष्ट, रूढी, परंपरा आणि हिंदुत्वाच्या गुलामगिरीत ढकलले जाण्याचं एक षडयंत्र आहे. त्यामुळं ही भूमिका मी मांडतो आहे. खरं तर विष्णू कसबे आणि त्यांची लहुजी शक्ती सेना ही भाजप आणि RSSच्या गळाला लागलेली संघटना आणि व्यक्ती आहे, हे लपून राहिलं नाही. हे वारंवार विष्णू कसबे आणि स्वतःच्या वागण्यातून, बोलण्यातून, करणीतून हे वारंवार सिद्ध केलेलं आहे. ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि ही भूमिका मांडताना मला याची जाणीव आहे की विष्णू कसबे प्रेमी लोक माझ्यावर तुटून पडणार आहे, कमेंट करणारे आहे, शिवाशाप देणार आहे, फोनवरती काय बोलणार बी आहे. एक सांगतो मी, एक तर अज्ञानाच्या लाता खातो, सज्ञानाबरोबर संवाद करतो, पण
प्रस्थापितांचे RSSचे दलाल नेत्यांचे जे चमचे आहेत त्यांच्याशी अजिबात मी संवाद साधत नाही. जरूर विचाराची लढाई विचाराला लढावी. मी जी भूमिका मांडणार आहे ती भूमिका विचाराच्या पातळीवर ते खोडून काढावी. त्या भूमिकेला विचाराच्या पातळीवर प्रत्युत्तर द्यावं. हिम्मत असेल तर विचाराच्या पातळीवर माझ्या भूमिकेला प्रत्युत्तर जरूर द्यावं. त्यांचं मी सहर्ष स्वागतच. परंतु दगड गोटे शिव्या श्राप देणं, वाईट टीका टिप्पणी करणं, कमेंट करणं, फोनवरती शिव्या श्राप देणं, धमकी देणं, याला काय बुद्धी लागत नाही, याला हिम्मत लागत नाही आणि याला काय बुद्धी लागत नाही. हा काय विचाराचा भाग असू शकत नाही. आणि जे असे हिम्मत नसणारी, विचाराची लायकी नसणारी, निबळट आणि पळपुटी आणि भेकड लोक ज्या वेळेला माझ्यावरती कमेंट करतात, टीका टिप्पणी करतात, शिव्या श्राप देतात, शाप देतात, अशा लोकांचा मी कधी भेद बी नाही, कधी विचार बी करत नाही. खरं तर मी बोलावं एवढा विष्णुभाऊ कसबे हा विषयच मोठा नाही. तर आता मातंग, मला अभिमान वाटतो की मातंग समाजातील आता आंबेडकरवादी, परिवर्तनवादी तरुण पिढी विष्णुभाऊ कसबे यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा वाभाडे काढत आहे. त्यांना शहाणपण शिकवत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक आंबेडकरवादी, परिवर्तनवादी मातंग तरुणांची फौज या अशा प्रकारच्या प्रस्थापितांच्या नादी लागलेल्या नेत्यांच्या दिवाळखोरीवर, विष्णुभाऊ कसबे यांच्या अज्ञानावर, बालिशपणावर आणि मूर्खपणावर आंबेडकरवादी, परिवर्तनवादी मातंग तरुण हे बोलत आहे. त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं वाभाड काढत आहे. त्यांना शहाणपणाचे दोन बोल शिकवत आहे. त्यामुळं मला आता त्यांच्यावरती बोलण्याची गरजच नाही आणि वेळच नाही. ते सगळे मातंग समाजातीलच आंबेडकरवादी, परिवर्तनवादी तरुण ते काम करत आहे. त्यामुळे मला याच्यावर बोलण्याची फारशी आवश्यकता नाही. तरीसुद्धा काही भूमिकेच्या संदर्भामध्ये माझ्या मातंग समाजाचं प्रबोधन व्हावं. प्रस्थापितांच्या दलाल नेते आणि चमचे पुढाऱ्यांच्या नादी न लागता परिवर्तनवादी विचाराकडे मातंग समाजाला योग्य आणि अयोग्य काय हे कळावं. भावनेच्या आहारी जाऊन मातंग समाजानं आपलं आणि समाजाचं वाटोळाने नुकसान करू नये याच्यासाठी ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय. विष्णू कसबे यांची आतापर्यंतची वाटचाल आहे, यांची आतापर्यंतची भाषणं पाहिल्यानंतर, जे कार्यक्रम पाहिल्यानंतर, उपवर्गीकरण, आरक्षणाचं उपवर्गीकरण, आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात असतील, अनेक प्रकारचे कार्यक्रम पाहिल्यानंतर, त्यांची भाषणं ऐकल्यानंतर, मग ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेली भाषणं असतील किंवा एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिवेशनाच्या यांच्या कार्यक्रमातील ती भाषणं असतील किंवा काल पदयात्रा नागपूरच्या अधिवेशनावर मुंबई ते नागपूर असं पदयात्रा झालेलं आहे, काढलेलं आहे, त्या संदर्भातील भाषणं असतील किंवा याच्याही अगोदरचे विष्णुभाऊ कसबे यांची जी मातंग समाजाच्या संदर्भातली भाषणं असतील, आरक्षणाची भाषणं, हे पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, त्यांचं वागणं, पेहराव हे सगळं पाहिल्यानंतर खरंच त्यांच्या बुद्धीची कीव येते. हसावं का रडावं असं कळतं. व्यवस्थेनं ज्या मातंग समाजाला जो व्यवसाय दिला, व्यवस्थेमुळे मातंग समाजाच्या जगण्यासाठी ते व्यवसाय आला, जी परंपरा लाभली, त्या व्यवसायाचा, परंपराचा अभिमान बाळगणं हा मूर्खपणा आहे. मी मांग, किरसुणी, दोरखंड, दिसला मांग का फिटला पांग, हलगी, यावरचं जी भाष्य आहे काय ते अभिमान बाळगणारी भाषा आहे. ही काय गौरव बाळगणारी, ही जाहीरपणे समाजाचा गौरव असणारी, गौरव सांगणारी ही भाषा आहे. ब्राह्मणी धर्मव्यवस्था म्हणजेच हिंदू धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीचं गोडवा गाणारे, आपल्या अज्ञान आणि मूर्खपणाचं जाहीरपणे प्रदर्शन करणारे आणि समाजाची आबरू चव्हाट्यावर मांडणारे विष्णू कसबे यांची भाषणं आणि वागणं आणि वर्तणूक पाहिल्यानंतर हसावं का रडावं काय कळत नाही. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. खरं तर
मिलिंद एकबोटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप, RSS समरसता मंचच्या नावावरती समरसता मंचच्या नावाची हलगी वाजवून गुलामगिरीचे, जातीयतेचे, गुलामगिरीचे, अज्ञानाचे, मूर्खपणाचे, आसुडाचे फटके स्वतःच्याच अंगावर वडून घेणारा समाज, मातंग समाजाच्या नावावरती आरक्षणाचं मदान मागणारा आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे, हिंदुत्वाच्या गुलामगिरीचे, अज्ञानाचे आणि मूर्खपणाच्या चापकाचे आसूड आणि फटके स्वतःच्या अंगावर वडून घेणारा पोतराज म्हणजे विष्णुभाऊ कसबे होय, विष्णू कसबे होय. अरे आरक्षण काय धर्मानं दिलंय? हिंदुत्वाचा तुम्ही गोडवा गाता आरक्षण मागत असताना, आरक्षण काय हिंदू धर्मांचे दे ना, हिंदू धर्मानं दिलंय आरक्षण. अरे आरक्षण हे भारतीय संविधानानं दिलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानं इथलं आरक्षण दिलेलं आहे. तो हिंदू धर्मानं नाही दिलं. धर्मानं उलट तुम्हाला माणूस म्हणून नाकारलं. धर्मानं तुम्हाला मांग नावाची जात दिली. धर्मानं तुम्हाला अस्पृश्यपणा दिला. धर्मानं तुम्हाला कोणतेही मानवी अधिकार दिले नाही, ते हिरावून घेतले. एवढंच काय, माणूस म्हणून सुद्धा तुम्हाला हिंदू धर्मानं मागायला नाकारलेला आहे. अरे हिंदू धर्मानं काय दिलं? काय दिलं हिंदू धर्मानं? हिंदू धर्मानं काय दिलं? दिलं हातात चौंडकं, भंडारा उधळत केलं जीवन बोडकं. हा तुमचा हिंदू धर्माचा, त्याचा गोडवा गाडता. ठीक आहे, चला. विष्णू कसबे यांना जर हिंदुत्वाचा एवढा गोडवा असेल, अभिमान असेल, एवढे त्यांना हिंदुत्वाचा प्रेम असेल, हिंदुत्वाच्या विचारावर याला त्याग करू वाटत असेल, तर साधा प्रश्न ही ठिकाण आहे. तर त्यांनी हिंदू धर्माप्रमाणे वागावतं, जरूर वागावतं. तुम्हाला हिंदू धर्माचा अभिमान वाटत असेल ना, हिंदू धर्मातच तुम्हाला राहावं वाटतंय, त्याचा अभिमान वाटत असेल, तर कुशाल विष्णू कसबे यांनी हिंदू धर्माप्रमाणे वागावं, आमचं काही म्हणणं नाही. हिंदू धर्म जे मातंग समाजाला, हिंदू धर्मात जे काय स्थान आहे, हिंदू धर्म मातंग समाजाला काय सांगतो, मातंग समाजाबद्दल हिंदू धर्म काय म्हणतो, त्यांच्या धर्मग्रंथामध्ये, मनुस्मृतीमध्ये मातंग समाजाबद्दल काय लिहिले, त्याप्रमाणे मातंग समाजानं वागावं. किंवा मातंग समाजानं म्हणण्यापेक्षा स्वतः विष्णुभाऊ कसबे यांनी वागावतं. पहिल्यांदा विष्णुभाऊ कसबे यांनी हिंदू धर्माप्रमाणे वागावतं आणि नंतर हिंदुत्वादी भाष्य करावं. तुम्ही हिंदू धर्माप्रमाणे विष्णुभाऊ कसबेने वागावत, आमचं कुठं पण नाही. हिंदू धर्म मांगाला नवी कपडे घालण्याचा अधिकार देत नाही. विष्णुभाऊ कसबे यांनी नवी कपडे घालायचे बंद करावतं, मग हिंदुत्ववादी व्हावं. तुम्ही नवी कपडे घालताय, आपल्या मुलांना शिक्षण देताय, याचा अर्थ तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात वागताय. तुम्हाला खरंच तुम्ही महान म्हणून जर हिंदुत्वाचा तुम्हाला गर्व वाटत असेल, तर हिंदू धर्म व्यवस्थेप्रमाणे विष्णुभाऊ कसबे यांनी वागावं, आमचं काही म्हणणं नाही. हे जाहीर आव्हान आहे त्यांना. नवी कपडे घालायच नाही, दे दान सुट गिराण. गिरणामध्ये जे दान मिळतं त्याच्यावरच विष्णुभाऊ कसबे यांनी त्यांच्या कुटुंबाने जगावं. शिक्षण घ्यायचं नाही. एकीकडं संविधानानं दिलेल्या हक्क, आरक्षण नावाच्या हक्कावरती भाष्य करायचं आणि दुसऱ्या बाजूनं हिंदू धर्म व्यवस्थेची गुलामी करायची. अरे आरक्षणाचा हक्क मागत असताना हिंदुत्वाचा अन्याय सुद्धा विष्णू कसबे हा मातंग समाजावर लादायला निघालेले बावळट नेते आहेत, लक्षात घ्या. अरे हिंदुत्व हे रोजच मांगाचे मुर्दे पाडत आहे. इथला हिंदू धर्म मांगाला हिंदू बी मानत नाही, माणूस बी मानत नाही, तरी तुम्हाला हिंदुत्वाबद्दल प्रेम वाटतंय. ही गुलामीची भाषा बंद केली पाहिजे. परिवर्तनाची भाषा विष्णुभाऊ कसबे आहे, परिवर्तनाची भाषा बोला, आमचा तुम्हाला पाठिंबा असेल. अरे 8 राज्य या देशामध्ये 8 राजा प्रसन्नजित बरोबर 8 बौद्ध धम्मी राजे हे मातंगाचे होते. बौद्ध धम्मीय 8 राजे हे मातंगाचे होते. राजा प्रसन्नजित बरोबरच
बौद्ध धम्मी राजे हे मातंग समाजाचे भारतावरती राज्य करीत होते, तेव्हा विष्णुभाव हिंदू आणि हिंदुत्व हा शब्दही अस्तित्वात नव्हता. काय ज्यावेळी या देशावरती बौद्ध धम्मीय 8 राज्य राजा प्रसन्नजीत बरोबरच 8 राज्ये मातंग समाजाचे बौद्ध धम्मी राजे या देशावरती राज्य करीत होते, त्यावेळेला हिंदू धर्म आणि हिंदुत्व हा शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता. हा शब्दही जन्माला आले नव्हते. अरे आम्ही मातंग समाज हा मूळचा बौद्ध धम्मी आहे. या देशातला खरा बौद्ध धम्मी आणि बुद्धिस्ट हा मातंग आहे. मातंगाचे बौद्ध धम्मी राजे होते. या देशातला बौद्ध धम्मी मातंग होता, त्याला हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणांनी गुलाम केलं. हा इतिहास आहे. हा इतिहास मांडा. हा आमचा अभिमानाचा क्रांतीचा इतिहास आहे. हा वास्तव इतिहास आहे. विष्णुभाऊ कसबे हा वास्तव इतिहास आणि क्रांतीचा इतिहास मांडा. हिंदुत्वाच्या गुलामगिरीचा इतिहासाची मांडणी करून हिंदुत्वाचं लोणनं स्वतः बरोबरच समाजाच्या गळ्यात का अडकावं लागलेलं आहे. हिंदुत्वाच्या गुलामगिरीचं लोणनं विष्णुभाव तुम्ही स्वतःच्या गळ्याबरोबरच समाजाच्या गळ्यात का अडकावं लागलेलं आहे, त्याच्यावरती आक्षेप आहे. तुमच्या आरक्षण मागणीला आमचा विरोध नाही, लक्षात घ्या. विष्णुभाऊ कसबे यांची आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. मातंग समाजाच्या आरक्षणाची जी मागणीसाठी त्यांचं आंदोलन आहे, त्या बाबतीत आमचा काही विरोध नाही, त्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही. पण आरक्षणाच्या मागणीच्या नावाखाली आरक्षण मागत असताना आरक्षणाच्या मागणीच्या नावाखाली हिंदुत्वाच्या गुलामगिरीत मातंग समाजाला ढकलू नका. याच्यासाठी तुम्हाला कडाडून विरोध आहे, लक्षात घ्या. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी विचारधारेनं मातंग समाजाचा गळा कापू नका. याच्यासाठी तुम्हाला कडाडून विरोध आहे. तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा अजिबात विरोध नाही. हेच विष्णुभाऊ तुम्ही समजून घ्या. काय बोलता? हिंदुत्वासाठी मातंग समाजानं त्याग केलाय. अरे कुठं त्याग केलाय? हिंदुत्व आणि मातंगाचा काय संबंध आहे का? हिंदू हा मातंगाचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे. हो काय, हिंदुत्व हा मातंग समाजाचा धर्म नसून मानसिक गुलामी आहे. मातंग समाजाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? हो आणि हिंदुत्वासाठी मातंग समाजानं त्याग केला नाही. तुमच्यासारख्या प्रस्थापिताच्या नादी लागलेल्या लोकांनी हिंदुत्वाची दलाल आणि चमचेगिरी केलेली आहे. मातंग समाजानं नाही त्याग केला. हिंदुत्वाची दलाली करून, हिंदुत्वासाठी त्याग नाही तर हिंदुत्वाची दलाली आणि चमचेगिरी करून स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदुत्वाची दलाली करून मातंग समाजाचं वाटोळं तुमच्यासारख्या अडाणचोट नेत्यामुळं झालेलं आहे. आणि काय सांगता तुम्ही हिंदुत्वाच्या त्याग, हिंदुत्वासाठी मातंगाने त्याग? ही परंपराच नाही. बौद्ध धम्म ही मातंगाची परंपरा आहे, तर हिंदू धर्म ही मातंग समाजाची गुलामगिरीचा तुरुंग आहे, लक्षात घ्या. क्रांती रक्षक लहुजी वस्तादावर बोलताना तुम्ही सांग, जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी. पण देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मातंग, चर्मकार, माळी, शूद्र, अतिशूद्र आणि बहुजन समाजाला त्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मातंगाबरोबरच बहुजन समाजाचं काय स्थान आहे? जर स्थान नसेल तर अशा स्वातंत्र्याला काय चाटायचं आहे? ही भूमिका लहुजींची होती. आणि म्हणून त्यांनी सामाजिक आंदोलनाचं रक्षण करण्याचं फार मोठा ऐतिहासिक काम केलं. हिंदू धर्म व्यवस्थेच्या विरोधात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं रक्षण करणारे क्रांती रक्षक लहुजी वस्ताद होते. हा इतिहास लहुजींचा मांडा. क्रांती रक्षक लहुजी वस्तादांचा अंतविधी हा हिंदू पद्धतीनं झाला नाही. विष्णुभाऊ कसबे, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद यांचा अंतविधी हा सत्यशोधक पद्धतीनं झाला, तो हिंदू पद्धतीनं झाला नाही. हा इतिहास मांडा ना. हा खरा इतिहास लहुजी वस्तादांचा, हा खरा इतिहास मांडा.
म्हणून लहुजी वस्ताद हे हिंदुत्ववादी नव्हते, ते परिवर्तनवादी होते. आणि त्यांची पुतणी असणारी मुक्ता साळवे आणि आम्ही धर्म नसणारी माणसं, महारामांगाच्या दुःखावरती भाष्य करणारा निबंध लिहिला. आम्ही धर्म नसणारी माणसं, हिंदू आमचा धर्म नाही, ह्यावरती भाष्य केलं, यावरती निबंध लिहायला लावला. लहुजी वस्तादांनी आपल्या पुतणीला निबंध लिहिण्याची ही प्रेरणा दिली. हिंदू आमचा धर्म नाही, आम्ही धर्म नसणारी माणसं. याच्यावर भाष्य करणार कसबे साहेब. 250 वर्षापूर्वी मातंग समाजातील 11 का 14 वर्षाच्या मुलीला जी अक्कल होती, मुलीला जी कळलंय, ती 21व्या शतकातील मांगाचा पुढारी आणि नेता म्हणून घेणाऱ्या विष्णुभाऊ कसबे यांना कळू नये, ही फार मोठी शोकांतिका आहे.